सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या छोटा पुढारी बिग बॉस फेम या युट्यूब चॅनलमध्ये। आणि आजचा खास म्हणजे खास सगळ्यात आगळा वेगळा विषय आहे, कारण एकीकडे निवडणुका पण येत आहेत, एकीकडे लाडकी बहीण होतीये, पण खऱ्या अर्थाने सरकारच्या बिटीत आम्हीच आणले तुमची खास लाडकी बहीण। ते म्हणजे त्यांचं नाव आहे प्रज्ञा दरवडे, आमच्याच वहिनीबाई आहेत। आणि बघूया त्यांना किती हप्ते जमा झाल्यात, काय झाल्यात। काय वहिनी नमस्कार। नमस्कार नमस्कार। काय म्हणताय वहिनी, कसे झालेत हप्ते, झालेत का जमा बाबा? कधी हप्ते होतात लवकर होतात, कधी उशीर म्हणजे लवकर होतात जमा, कधी उशिरा होतात। वेळेवर हप्ते कधी जमा होत नाही लाडक्या बहिणीचे, कारण लाडक्या बहिणीला जेव्हा गरज असेल तेव्हा हप्ते लेटच येतात। बरोबर आहे, पण एकंदरीत टायमिंगला कधी हप्ते येत नाहीत। टायमिंगला हप्ते कधी येत नाहीत, पण एकंदरीत बघितलं तर आता वहिनी बी शेतकरी आहेत, मी बी शेतकऱ्याचा पुत्र आहे। काय वाटतं बरं, खरं तर एकीकडे लाडकी बहिणीचा हप्ता येतोय, पण आता आमच्यासारख्या दाजींची बेकारी परिस्थिती होती। आता लय अवघड झाले, त्यांनी काय केलंय, लाडक्या बहिणीचे हप्ते येतात, पण काय झालंय महागाई किती वाढवली आणि त्यातून त्यांनी आधी काय म्हणलं होते शेतकऱ्याचं कर्ज माफी करतात। बरोबर आहे। आणि आता इलेक्शन होऊन किती दिवस झाले, आता बरोबर अजून शेतकऱ्याची कर्ज माफी केली नाही आणि त्यातून सगळ्याला महागाईचं, शेतकऱ्यांनी जगायचं कसं? आणि त्यातून मोठा प्रश्न आता तुम्हीच लग्नाचे राहिलेत, तर बाकीच्या पोरांची एवढी महागाई वाढली तर लग्न कधी होणार? पण आमच्या लग्नाचा विषय सोडून द्या, आमच्या लग्नावर तुम्ही येऊ नका, तुमचं लग्न केलेलं आहे आम्ही आमच्या दादाशी। दुसरा महत्वाचा मुद्दा, सरकार सत्तेत येणे अगोदर म्हणलं होतं की एकतर दारू म्हणजे विकली जाणार नाही, आम्ही महाराष्ट्र दारू मुक्त करू। आता तुम्ही सांगा, जर प्रत्येकाला लायसन परमिट बार द्यायची म्हणले तर तुमच्यासारखे जर दीर असे बेवडे झाले तर कसं जमायचं? अवघड झाली ना परिस्थिती आजकालची, दारू ही चालली आणि शेतकऱ्याची मुलं कसं मालाला बाजार नाही, वैतागल्यात आणि त्यांची लग्न व्हाय नाही। महत्वाचा मुद्दा, एकतर मुलांना मुली कोणी देत नाही, एकतर आम्ही वहिनी केली दाराकाडी देत वहिनी, तुम्ही रेल वगैरे बघतच असाल। पण आज वहिनीचीच एक समस्या आहे, 1,500 तुम्ही देताय त्याच्यावर जमतंय, पण शेतकऱ्याची महत्वाची म्हणजे कर्जमाफी व्हायला पाहिजे। हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, कर्जमाफी ही झालीच पाहिजे। मग सरकार नुसतं आश्वासन देते, पण अजून काही हालचाल नाही सरकारची। बरोबर, म्हणजे सरकारची हालचाल नाही, होते माणसांना, पण कर्जमाफी काही करीत नाही। सरकारचं एवढं अवघड आहे ना, आणि त्यातून शेतकऱ्याचं जास्त। जेव्हा शेतकऱ्याचा माल येईल तेव्हा बाजार येत नाही, आणि जेव्हा शेतकऱ्याचा माल नसतो तेव्हा बाजार असतो। शेतकऱ्यांनी करायचं काय? दुसरा महत्वाचा मुद्दा आहे ना, त्यातून काय झालंय आता वातावरण, आता पाऊस यंदा लवकरच झाला, शेतकऱ्याच्या भरपूर नुकसानी झाल्या। आज इतका पाऊस झालाय प्रचंड की शेतकऱ्याच्या नुकसानी झाल्या, त्यातून दुधाला बाजार नाहीये, कुठल्याही पिकाला बाजार नाही। दुसरी महत्वाची गोष्ट, दाजीच्या पाठीत महागाईचा बुक्का बसतोय। एकीकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे, आणि सरकारने आधी काय केलं, दुधाला भरपूर बाजार वाढवले, आणि आता तरुण पिढीने दुधाला बाजार वाढवले, भरपूर गाय घेतल्या। आम्हीच गाय घेतल्या, लोकांचं काय उदाहरण देतात, आणि गाय घेतल्या परत त्याच्यासोबत आता शेडचा खर्च वाढतोय, परत दुधाची एवढं दूध पिळायचं सोपं नाही ना, गाय झाल्यावर मशीन घ्यावं लागते गायांची, दाराची मशीन घ्यावं लागते, तुम्ही हाताने पिळता? आम्ही हातानेच पिळतो, मशीन काय आम्ही घेतली नाही। पण सरकारने आधी गायांना बाजारामध्ये दुधाला बाजार वाढवला, मग त्यातून गायांना पण बाजार वाढला, आणि गाया भरपूर घेतल्या लोकांनी, आणि अचानक काय केलं सरकारने, दुधाची रेट पाडले। म्हणजे परत वहिनीला विकावं लागल्या गाय, मग परत विकायला पण ते स्वस्तच गेले ना, जेवढ्या महाग भेटल्या तेवढ्या, आणि लोकांनी गाया लय म्हणजे रेट वाढल्यावर गायच भेटा लोकांनी पंजाबवरून काही नाही गाय आणल्या, लांबचं काय आपल्या वस्तीवरच्या लोकांनी पंजाबवरून गाय आणल्या जाऊन। बरोबर आहे, उगा आमच्या वहिनीला पंजाबला जायचं नव्हतं म्हणून आणलं नाही, पण नाही विनोदाचा भाग सोडा, पण मित्रांनो खरंच शेतकऱ्याची भयान परिस्थिती आहे, लय अवघड आहे शेतकऱ्यांचं। आज तुम्ही लाडक्या बहिणीला 1,500 रुपये देताय, ठीक आहे द्या, त्याच्यात मत नाही, पण जरा लाडक्या दाजींकडेही बघा ना, जरा मागायचा किती दानका त्यांनी दाजींचं अवघड करून ठेवलं, आणि त्यातून लाडक्या महिना 1,500 तरी काय होते, म्हणजे आम्हाला 1,500 नकोय, पण आमच्या शेतमालाला तरी भाव द्या ना। लाखात एक शब्द बोला, म्हणजे 1,500 आम्हाला नकोय, आमची कर्जमाफी करा, आमची कर्जमाफी करा, आमच्या शेतात निघणाऱ्या पिकाला योग्य ही द्या मोबदला। बरोबर आहे, आणि एवढं सत्य फक्त कोण बोलू शकते माहिती का? ही फक्त शेतकऱ्याची वाघीनच बोलू शकते, जे कष्ट करतं त्यालाच माहिती। आता उगा सोडा, आमच्या वहिनी कष्ट नाही, पण सिरियसली करावंच लागतं कष्ट। आमचा कांद्याचा सीजन असतो, आता कांद्याचा सीजन चालू होईल आमचा, तोपर्यंत आम्ही निवांत असतो। हो, पण एकदा जर कांद्याचा सीजन चालू झाला तर 24 तास आम्हाला आराम नसतो। आणि दुसरी गोष्ट, आता वहिनी जरी म्हणत असल्या आम्ही आता रिलॅक्स असतो, पण रिलॅक्स म्हणून काय, गुरांना गवताची गटुडी आणावंच लागतात, खायला टाकावाच लागतंय, जनावरांची छोटी मोठी रोपं टाकावंच लागतात, जनावरांचं बघावंच लागतंय। पण एक वाक्य तुमच्याही मनाला लागलं असेल की आम्हाला 1,500 नको,
आमच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. ही फक्त बोलू शकते शेतकऱ्याची वाघीण आणि शेतकऱ्याची मुलगी. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवतोय. वहिनींच्या म्हणण्यानुसार, सरकारच्या लाडक्या बहिणीच्या नुसार